10 वर्षाच्या नवसानं मिळालेला कवळा जीव गेला। आईनं दुधात पाणी मिसळलं आणि मुलाचा तडफडून मृत्यू झाला। नेमकं पुढे काय घडलं ते पहा। एका चिमुकल्या जीवाचा असा अंत होईल याची कल्पनाही त्या कुटुंबाने केली नव्हती। लग्नानंतर तब्बल 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर घरामध्ये पाळणा हलला होता। आनंदाचे वातावरण होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते। आईच्या मायेची ऊब तर होती, पण एका नैसर्गिक कारणामुळे ती बाळाला स्वतःचे दूध पाजू शकत नव्हती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅकेटचे दूध सुरू करण्यात आलं, मात्र हेच दूध त्या चिमुकल्यासाठी काळ ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। एका विश्वासाने घेतलेल्या निर्णयानं संपूर्ण हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झालं। ही हृदयद्रावक घटना ऐकल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल। अवघ्या 5 महिने आणि 15 दिवसाच्या एका चिमुकल्याचा दूषित पाण्यामुळे जीव गेला। हे दुःखद प्रकरण मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात घडलं आहे। येथील भगीरथपुरा भागात राहणाऱ्या सुनील साहू याच्या घरी 8 जुलै रोजी मुलाचा जन्म झाला होता। मुलगी किंजल हिच्या जन्मानंतर अवघ्या 10 वर्षांनी घरात मुलगा आला होता। सुनील एका खाजगी कुरिअर कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मुलगा हा पूर्णपणे निरोगी होता, त्याला कोणताही आजार नव्हता। मात्र 2 दिवसापूर्वी त्याला अचानक ताप आला आणि उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्याला तात्काळ डॉक्टराकडे नेलं, औषधही दिली, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही। अखेर सोमवारी सकाळी रुग्णालयात नेत असतानाच या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतला।